नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फोटेक एसआरटी ह्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत राज्य राखीव पोलीस बल त्या संदर्भात जे वयाचे रिलॅक्सेशन आहे ते कशा पद्धतीने आहे आणि ह्या 2024 मध्ये जी भरती होणार आहे ती रिक्त पदाची भरती आहे आणि तिच्यामध्ये SRP साठी वय कसं वाढून मिळणार आहे आणि जिल्हा पोलीससाठी कसं वय वाढून मिळणार आहे त्या संदर्भात आपण सविस्तर जी आर पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण की तुम्हाला जे छोटे पॉईंट्स आहेत ना ते तुम्हाला कळतील मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशीच पूर्ण जितके पण पोलीस भरतीचं पूर्ण प्रक्रिया होऊस तर आपण आपल्या चॅनलवर नवीन माहिती अपडेट टाकणार आहोत. नवीन काही पडलं की जी सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहोत मित्रांनो. तर पहा मित्रांनो, ह्या जी आर मध्ये काय दिलेलं आहे, महाराष्ट्र शासनाचं जी आर आहे बघा, राजपत्र आहे. तर पहा मित्रांनो, इथं डायरेक्ट मी पॉइंटर येतो, पूर्ण जी आर वाचत बसत नाही, तुमचा पण टाइम वेस्ट करत नाही, सरळ मी पॉइंटर येतो. हे बघा मित्रांनो, पॉईंट नंबर 2, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष नियम 2012 च्या बेसिसवर हा जी आर बनलेला आहे. तर पहा, कोविड-19 सार्वत्रिक साथ रोगामुळे 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे असे सर्व प्रकारचे उमेदवार निवडीद्वारे उक्त पदासाठी सन 2020-21 या कॅलेंडर वर्षातील रिक्त पदे भरण्यासाठी घेण्यात यावयाच्या भरती प्रक्रियेसाठी एक वेळची उपाययोजना म्हणून पात्र असतील. मित्रांनो, ही जो 2024 ची जी भरती आहे ना ती ही रिक्त पदाची भरती आहे, फ्रेश भरती नाहीये. त्याच्यामुळे हा जी आर तिथं पण लागू होतो. तर हा जी आर आपल्याला नेमकं कुठं लागू होतो आणि कुठून हा डाउनलोड करायचा ते पाहूयात मित्रांनो आपण लगेच आता. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आपण आता ऑफिशियल साईडवर वेबसाईटवर आलेलो आहे महाराष्ट्र पोलीसच्या. पहा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथं 2022 आणि 23 ची भरती आहे. काय म्हणलं तुम्हाला मित्रांनो, जी आर मध्ये पहिलेच 20-21 म्हणजे 20-21 21-22 अशी हा पद्धतीचा जी आर असतो. तर पहा मित्रांनो, तो 22-23 ची भरती आहे मित्रांनो, पण ही 2024 मध्ये होती. तर तो जो जी आर मी तुम्हाला द्यायच्या अगोदर दाखवला तो जी आर इथं लागू होतो. तर हा जी आर डाउनलोड करायचा कुठून बघा, भरतीचे नियम, त्याच्यानंतर पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई याचे काही नियम इथे नियमावली दिलेली आहे. त्याच्यानंतर पोलीस शिपाई SRPF. तर बघा, ही पहिली सुधारणा, ही PDF पहा मित्रांनो. हे बघा, याच्यामध्ये दिलेलं आहे धावण्याची चाचणी, तुम्हाला गुणपत्रक कशा कशा पद्धतीचे आहेत. दुसरी सुधारणा पाहूयात आपण. पहा मित्रांनो, ही दुसरी सुधारणा. आता दुसरी सुधारणा मी जो जी आर तुम्हाला दाखवलेला आहे तो दुसरा जी आर पहा मित्रांनो. हा जी आर आहे मित्रांनो, दुसरा जी आर. तर तुम्हाला आता कळलेच असेल, 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये जे विद्यार्थी, जे माझे मित्र आहेत, ते एज बार जर होत असेल तर तो व्यक्ती इथे फॉर्म भरू शकतो. पण अजून पण ह्याच्या संदर्भात एक 15 तारखेपर्यंत काही अपडेट येणार आहेत. तर तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी 15 तारखेनंतर एक अपडेट टाकणार आहे. जर तुम्ही फॉर्म भरले नसतील तर आता सध्या तरी 15 तारखेच्या नंतरच फॉर्म भरा. माझं एक तुम्हाला. चला तर मग मित्रांनो, भेटूयात आपण नवीन एक व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.